यवतमाळ जिल्ह्यातील वडकी पोलिसांनी जनावरांची तस्करी करणारा कंटेनर जप्त करून चालकासह दोघांना अटक केली आहे। मनीष ब्रिजमोहन नागपाल वय 38 वर्ष राहणार नागपूर, इस्राईल कुरेशी अब्दुल शेख रहीम वय 35 वर्ष राहणार नागपूर असे अटक करण्यात आलेल्या जनावर तस्करांची नावे आहेत। वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे यांना जनावरांची तस्करीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नागपूर हैदराबाद महामार्ग क्रमांक 44 वर देवधरी घाटात नाकाबंदी केली। 31 जुलै रोजी रात्री 11च्या दरम्यान नागपूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या MH40VY 8905 क्रमांकाच्या कंटेनरला पोलिसांनी थांबविले। त्यात 14 बैल हे अत्यंत निर्दयीपणे आखूड दोरीने गळाला फास लावून बांधलेले दिसले। पोलिसांनी वरील आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर जनावर कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असल्याची कबुली दिली। आरोपीच्या कबुलीवरून पोलिसांनी कंटेनरमधील 14 बैल प्रत्येकी 20,000 प्रमाणे एकूण 2,80,000 रुपये तसेच कंटेनर किंमत 25 लाख असे एकूण 27,80,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव बोरकडे, सचिन नेवारे, किरण दासरवार, अविनाश चिकराम यांनी पार पाडली। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।